आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। टोल नाक्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक पार पडली। यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोलवरून रोखठोक सवाल विचारले। दरम्यान आरटीओ विभागाचे ठाणे पासिंग असलेल्या MH04 क्रमांकाच्या वाहनांना टोल माफ करायचा विचार सुरू आहे। या संदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना दिलंय। दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत आणि अशात ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीजर जारी करण्यात आलेला आहे। एक पक्ष, एक नेता, एक विचार आणि एकच मैदान, ते म्हणजे शिवतीर्थ असा उल्लेख यात करण्यात आलाय। पालिकेकडून परवानगी मिळताच ठाकरे गटानं टीजर जारी केलाय। शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता, पण काही नेते भाजपसोबत जाणार असल्याचं लक्षात आल्यानं नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। त्याबरोबरच मी अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय भाजपसह जाण्याचा झाला असता असा खुलासा देखील त्यांनी केला। पहाटेचा शपथविधी आणि 2 जूनचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवारांना अंधारात ठेवून शपथ घेतली गेल्याचं भुजबळांनी स्पष्ट केल्याचं सुप्रिया सुळे म्हटल्यात। सुप्रिया सुळे मला बहिणीसारख्या किंवा मुलीसारख्या आहेत, त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आमचं काम आहे, आम्ही ते करू असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय। अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी पहिला हार घालेन या सुळेंच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। महाविकास आघाडीचं सरकार असतानाही भाजपशी चर्चा सुरू होती असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं। त्यावर संजय राऊत यांनी छगन भुजबळ हे खोटं बोलत आहेत, त्यांना महाविकास आघाडीची प्रक्रिया कशी झाली हे माहीत नाही असं उत्तर दिलंय। फडणवीस जेव्हा गृहमंत्रीपद सांभाळतात तेव्हा नागपूरमधील गुन्हेगारीचा आलेख वाढतो असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता। मुंबईमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात त्यांनी ही टीका केली। फडणवीसांच्या कार्यशैलीवर सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केले। भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तिखट टीका केली आहे। 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री फडणवीस त्यांना आवडणार नाहीच असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केलाय। राज्यातील जनतेला कृषी मंत्री कोण आहे हे विचारून पहा, आठवलं तर सांगा, पण 10 वर्ष आधी कृषी मंत्री कोण होतं हे जर विचारलं तर आजही शरद पवारांचं नाव लोकांच्या तोंडातून निघतं असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय। उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 2 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला। इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली। बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार 51% मतं घेऊन निवडून येईल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। उमेदवार कोण असेल हे मात्र वरिष्ठ ठरवतील असं त्यांनी म्हटलं। हे सरकारचं आउटसोर्सिंग असल्याची टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। राज्यात कंत्राटी पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा खेळखंडोबा करू नये, सुरक्षेचे 3 तेरा वाजतील असा इशारा त्यांनी दिलाय। नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत एकच राडा झाल्याचं पाहायला मिळालं। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांच्या समोरच पदाधिकारी एकमेकांना भिडले। भाषण करण्यावरून वाद झाल्याची ही माहिती मिळते। अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली। शासकीय विश्रामगृहात राहण्यासाठी रूम न दिल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यातील कंत्राटी भरतीवरून राजू शेट्टींनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकार ही कंत्राटी पद्धतीनं असावं असा घणाघात राजू शेट्टी यांनी केलाय। आमचे आमदार अपात्र ठरणार नाही असा विश्वास खरंतर आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केलाय। आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असून निकाल आमच्याच बाजूने लागेल असे देखील ते म्हटले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज रात्री 9 वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक होते। मुंबई आणि ठाण्यातले सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी माफी मागावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केलेली आहे। 7 दिवसात माफी न मागितल्यास पडळकरांना कोर्टात खेचण्याचा इशारा त्यांनी दिलाय। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झालाय। गेल्या 3 दिवसांपासून पाणी फिल्टर करणारी यंत्रणा पूर्णपणे बंद असल्यानं कर्मचाऱ्यांसह निवासी पाहुण्यांना देखील पाणी खरेदी करावं लागतंय। मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं, कुणबी म्हणून नको अशी थेट भूमिका मराठा समाजानं घेतली आहे। जरांगे पाटलांच्या भूमिकेला मराठा समाजानं विरोध केलाय। मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला होता।
मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। यावेळी भोकरदन तालुक्यातील काही मराठा बांधवांनी पुरातन काळातील मोठीचं चाक आणून त्यातून ज्या काळात वीज नव्हती तेव्हा मराठा बांधवांचे पूर्वज हे विहिरीतून या मोठेच्या सहाय्याने पाणी उपसून शेतीला द्यायचे असे पुरावे त्यांनी सादर केले। मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळणं अशक्य आहे। सरसकट कुणबी आरक्षण मिळालं तर आम्ही स्वागत करू, मात्र ते शक्य नाही। त्यामुळे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे यांनी केलाय। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण कुचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा कुणबी असलेले पुरावे घेऊन दाखल झाले। मराठा आणि कुणबी एकच असल्याचं देखील कुचे यांनी म्हटलं। अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची 14 ऑक्टोबर रोजी सभा होणार आहे आणि या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। 150 एकर परिसरामध्ये सभेचं आयोजन करण्यात आले। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सभास्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला। अंतरवाली सराटीतील सभेसाठी सोलापुरात जुन्या पद्धतीनं अक्षता वाटून सभेचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। जिल्ह्याभरातून शेकडो बांधव या सभेला जाणार आहेत। जरांगे पाटलांनी समजूतदारीची भूमिका घ्यावी, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मागू नये असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलेलं आहे। भाजपची ओबीसी जागर यात्रा बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये पोहोचली आणि तेव्हा ते बोलत होते। चंद्रपूर जिल्ह्यात मिथेन वायूचा साठा सापडलाय। 331 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रामध्ये हा मिथेन वायूचा साठा असून याची व्याप्ती अंदाजे 37 बिलियन क्युबिक मीटर इतकी आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा ते गोंडपिंपरी या परिसरात जमिनीच्या 2 ते 5 किलोमीटर खाली हा साठा आढळून आलाय। गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पनवेल पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी नाकारल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय। पालघरमध्ये ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये 334 पदं अजूनही रिक्त आहेत आणि त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे तातडीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करावी अशी मागणी ग्रामीण भागातून होते। पैठण व्यापारी महासंघानं 1 लाख किमतीची औषधं मोफत शासकीय रुग्णालयाला दिलेली आहेत। राज्यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याचं वृत्त समोर आलं आणि त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत हा औषध पुरवठा करण्यात आला। लातूर जिल्ह्यातील कासार शिर्शी पोलीस ठाण्याच्या वतीनं गावखेड्यातील तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यामध्ये 170 कंपन्यांकडून मुलाखती घेण्यात आल्या। ऑक्टोबर हिटमुळे राज्यात विजेची मागणी वाढलेली आहे, मात्र भुसावळ दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात कोळसा टंचाईचं संकट निर्माण झालंय। 5 दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्यानं जळगाव जिल्ह्यामध्ये आपत्कालीन भार नियमनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। साईबाबांच्या दर्शनासाठी बनवलेले अत्याधुनिक दर्शन कॉम्प्लेक्स उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। अद्याप उद्घाटन न झाल्यामुळे दर्शन कॉम्प्लेक्स लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नवरात्र उत्सव काळात पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे। मंदिर रात्री 11 नंतर चरण तीर्थासाठी बंद राहणार असून रात्री 1 नंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जाणार आहे। तर तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये संपन्न होणार आहे। किडनी घ्या पण माझी शाळा मला दत्तक द्या अशी मागणी भंडाऱ्यातील एका नागरिकानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। जागेश्वर पाल असं त्यांचं नाव असून माडगी येथील जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याची मागणी त्यांनी केली आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत देखील तोडगा निघाला नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं। सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीनं गौतमी पाटीलच्या लावणी नृत्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगत विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे। अमरावतीमध्ये खासगीकरण आणि कंत्राटीकरण विरोधात आगाज मोर्चा काढण्यात आला। सर्व परीक्षा एमपीएससी आयोगामार्फत घ्याव्यात, कंत्राटी भरतीच्या पदभरतीचा शासन निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला ग्रामीण जनतेनं विरोध दर्शवलेला आहे। हद्दवाढीच्या दृष्टीनं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केल्यानं ग्रामीण जनतेमध्ये संताप असून 18 गावांनी बंद पुकारलाय। अनेक गावात काळे झेंडे घेत रॅली काढून मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। सैराट फेम रिंकू राजगुरू हिनं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं। रिंकूनं साई समाधी स्थळी मनोभावे प्रार्थना केली। यावेळी साई संस्थांच्या वतीनं तिचं स्वागत करण्यात आलं। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं। शासकीय रुग्णालयातील रिक्त पदं भरून औषध टंचाई दूर करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं।
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे भारत राष्ट्र समितीनं जनआक्रोश आंदोलन केलं। जिवती तालुक्याच्या विकासासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, तालुक्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी आणि सिंचन प्रकल्प उभारावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। औसा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाची मागणी करत संभाजी सेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं। पुलाबाबत लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। ठाकरे गटाच्या वतीनं होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी लातूरमध्ये रिक्षा चालकांकडून आंदोलन करण्यात आलं। ऑटो रिक्षाचे परमिट बंद झाले पाहिजेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी त्यांनी तिरुमाला मंदिराला भेट देत व्यंकटेश्वराची पूजा केली। याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेतलं। मंदिरात त्यांनी विशेष पूजा केली। मंदिर समितीच्या अध्यक्षांकडून मुकेश अंबानी यांचं स्वागत करण्यात आलं। कुरकुंभ एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग लागली। केमिकल बॅलरचा स्फोट होऊन ही आग लागली आणि या आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय। अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला। मोहनीराज नगर भागात चोरट्यांनी किराणा दुकान फोडून हजारोंचा मुद्देमाल लंपास केला। चोरीच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांकडून आता चिंता व्यक्त होतीये। अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार गावात परिवहन अधिकाऱ्यांनी गोवंशाची सुटका केली। कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी थांबवलेल्या एका टेम्पोतून वासरांची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला। दरम्यान गाडी थांबवताच चालकानं पळ काढला। या प्रकरणी लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील सवड येथे शेतात कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली। या आगीमध्ये 35 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालाय, त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। बुलढाण्याच्या सागवन परिसरातील एका घराला भीषण आग लागली। या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। नंदुरबार जिल्ह्यातील मोलगरी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान बाळ दगावल्याचा प्रकार समोर आलाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय। संबंधित डॉक्टरवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आलाय। धुळे शहरातील शुभम साळुंखे या तरुणाच्या हत्या प्रकरणात आरोपींचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलेलं आहे। राजस्थानात कारवाई करत 6 जणांना अटक करण्यात आली आहे। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूया। डोंबिवली मतदारसंघातील मतदार यादीमध्ये फोटो नसलेल्या तब्बल 80,000 मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आलेली आहेत। मात्र या मतदारांना 6 नंबरचा फॉर्म भरून पुन्हा एकदा आपली नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। कुलाबा येथील बेस्ट भवनाला मनसे स्टाईल दणका देण्यात आलेला आहे। बेस्टमध्ये वर्षानुवर्ष सेवा दिलेल्या कामगारांच्या मुलांना कॅज्युअल लेबर म्हणून भरती करण्यात आलं होतं। मनसेच्या पाठपुराव्यानं या कामगारांना सेवेत कायम करून घेण्याचं मान्य झालं होतं, मात्र अद्यापही कायम न झाल्यानं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।